योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत। मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता, त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग करून दाखवले। आम्ही बाकी सगळे चाचपडत होतो, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी, आणि नुसतं हे योग नाही, वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात। संजय केणेकर आहेत का सभागृहात? आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाहही त्यांनी जुळवून आणलेला आहे। म्हणजे सूत जुळलं होतं, पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे, हे असतील संजय असतील, उमेदीचा काळ होता, काही फार पैसे बिशे काहीच नव्हते, त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली, डिझेलची व्यवस्था केली आणि एक भाजी विम्याचं अधिवेशन चालू होतं। कोणाची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं, थोडी बहुत मदत मिळाली, मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे। त्यामुळे अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं। त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंडा आहे। खरं म्हणजे अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे। विशेषतः आता तर आपण धार्मिक स्थळावरचे भोंगे काढले, पण त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन हे अंबादासजींनी केलं। सातत्याने त्याची निवेदनं त्या काळामध्ये ते देत होते। आता मला माहिती नाही की सध्याच्या परिस्थितीत अशी निवेदनं ते देऊ शकतात का, असं प्रश्न आहे। म्हणजे देऊ शकत असतील ते, पण देऊ शकतात का? आणि तसे ते कट्टर सावरकर भक्त देखील आहेत। म्हणजे जरी बंटी पाटलांच्या बाजूला बसावं लागलं तरी अजून सावरकर भक्ती सोडली नाही दानवे साहेबांनी। एकदम कट्टर, हा एकदम। नाही असं नाही आहे, नाही ते ज्या, पण नाही नाही असं नाही आहे, ते ज्या पक्षात ते ऐका हो हो अजितदादा, ते ज्या पक्षातून आले ना त्या पक्षाचे जे सर्वे सर्वा तेव्हा होते शरद पवार साहेब, सावरकरांच्या स्मारकाला जागा पवार साहेबांनी दिली। त्याच्यामुळे त्यांचा सावरकरांना कधीच विरोध नव्हता पवार साहेबांचा। किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सावरकरांबद्दल काय, तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते। हे आमची अपेक्षा हीच आहे की किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे। आणि राहुल गांधींना हे समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं। पण आपला आजचा मुद्दा नाही येतो, मी हे किती सावरकर भक्त आहे आणि व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत। मग केणेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य, हे बा व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे। तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा। त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध 3 दिवस जेलमध्ये राहिले ते, त्याचा विरोध करत असताना। पण एक गोष्ट आहे की एका एसटी ड्रायव्हरचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला, हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिमानास्पद आहे। आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो, अनेक पदांवर जाऊ शकतो। ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे। आणि वडील नसले तरी आईंनी त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह। त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली। खरं म्हणजे भाजपमध्ये असताना अख्खं शहर ते स्कूटरवरनं फिरायचे, पण ती स्कूटर नेमकी कुठून आली होती हे तुम्ही त्यांना खासगीत विचारा, ते मला इथे सांगता येत नाही।
अंबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची. एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे, त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या, दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या. आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता? म्हणाले घेऊन या, आपल्याला पार्टी करायची आहे. म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे. असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले. पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला. सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस 8 दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना. त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे, ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं, त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले. त्यामुळे खरं तर तसे दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे. 1988 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते. 6व्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते. आणि एकदा SSCचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं. आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलनं करण्याची त्यांची सवय राहिली आहे. आज चड्डी बनी ते मी सांगितलं मगाशी, ते तुमचं नवीन फॅशन स्टेटमेंट आहे. वंदे मातरम करता थोडी नाही 31 आंदोलनं ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली. आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं. मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं. नाही उद्धवजी, नाही एक असं नाही. एक मिनिट नाही सांगतो. नाही एक मिनिट. अरे मला बोलू द्या. जे खरं आहे ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती बैठकही इल्लीगल होती. अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते. चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात. त्यामुळे जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला. पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्त्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण